हाय हॅलो नमस्कार. म्हणजे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की शिराळी खूप पावसामुळे कुसून गेलेली आहे, पक्ष्यांनी वगैरे खाल्लेलं आहे, ते पण तुम्ही बघितलं असाल. सो आजच्या दिवशी मी तुम्हाला आज ना मी इकडे शेताकडे गेली होती. तर शेताकडून मस्तपैकी एक म्हणजे त्या काकी होत्या, तर त्यांनी एक शिराळं दिलं आहे, ते पण दाखवणार आहे. साईज बघा केवढी आहे त्याची, म्हणजे थोडं वाकडं आहे. कधी कधी जे म्हणजे एकदम लांब सडक असतात ना, ते तसेच ठेवले जातात बियाला वगैरे. पण हे ते काढत होतं कारण त्यातलं मला त्यांनी दिलं. आणि आज सकाळी ना खूप माकडं आलेली आणि आपले जे काही काकडं लावलेलं होतं तिकडे, तर त्यांना जे काही आपण झाकून ठेवलं होतं, म्हणजे जो काही जुगाड केलेला होता, तर त्याच्यामध्ये काकडे एकदम छान राहिली. त्या पण काढून आणल्या सकाळी जाऊन, कारण की सकाळ सकाळ माकडं आले होते. तर त्या पण आणल्या, त्या पण तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यामध्ये काय काय काकडे आहेत ना, म्हणजे ज्या बाहेर होत्या त्यांना थोडी कीड वगैरे लागली, मुरड वगैरे पडली त्याच्यावरती, ते पण दाखवते. पण आतमध्ये काकडी चांगली असते. थोडासा भाग जे तुम्ही कट करून पण घेऊ शकता, असं काय नाही काकडी तुम्ही टाकून घेऊ असं काय नाही, थोडी कट करून घेऊ शकता. आणि आता 5-6 तर काकडे मिळालेच आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जे शिराळं मिळाले ना, ते केवढे ते खूप मोठं आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत अजिबात विसरू नका. आणि पाऊस कसं बघायला गेलात ना तर आहे, पण क्लायमेट एकदम बेकार आहे, म्हणजे असं नॉर्मल तर नाहीच आहे. आणि इकडे खूप साथ वगैरे आले, त्याच्यामुळे सर्दी ताप वगैरे जोरात आहे, त्याच्यामुळे बाहेर वगैरे कुठे जायचा प्रश्न पण येत नाही. तर म्हटलं चला तुम्हाला शिराळा पण दाखवूया, साईज दाखवूया. केवढी मोठी साईज आहे. त्यांनी काढताना 3-4 काढले होते आणि मी तिकडून जात होते, तर त्या बोलल्या तुम्ही तुमच्याकडे खातात का, म्हणलं हो खातात, तर त्यांनी दिलं. तर असंच कोकणामध्ये देवाणघेवाण चालूच असते, छोटी मोठी, काहीही पिकू दे, छोटी मोठी गोष्ट, फळभाज्या असू दे तर पालेभाज्या असू दे, तर देतात. कारण की आपण त्यांच्याशी रिलेशन चांगले असतं, त्याच्यामुळे ते देतात. तर त्यांनी दिलं आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर हे बघा केवढं मोठं आहे बघा शिराळं. थोडं कर्वमध्ये आहे, पण एकदम मोठं शिराळं आहे. आणि एकदम म्हणजे कोवळ्याची पात जून वगैरे नाही आहे. जरी हे दिसायला ना एकदम जून दिसत असेल ना, तरी पण हे तसं नाही आहे. आतून एकदम जो आतला भाग असतो एकदम मऊ असतो. तर इथे बघा एक आतमध्ये असा एक पदार्थ असतो ना, जो एकदम बुळबुळीतपणा असतो. तर आपल्याला हे आतला जो तुम्हाला व्हाईट कलर दिसतो ना, तो आपण जास्त घेतो. आणि जो काही मग हा वरच्या ज्या कडा वगैरे दिसतात ना, ते आपण काढून टाकतो आणि आतला गर घेतो. तर हा त्याने मला सकाळी दिला होता, मी गेली होती तेव्हा. तर नुकतंच हे बघा. आणि आता कोकणामध्ये कसं आहे माहिती आहे का, भेंडी, गावठी भेंडी वगैरे पण येतात, सो ते देतात वगैरे. तर हे आपल्याला आधी पण आपल्याला खूप जणांनी दिलेले आहेत. तर आज हे मला त्यांनी दिले आहे. तर आज तर आणि आपण काय नॉर्मल भाजी नाही करत, तर ह्याच्यामध्ये आपण सुकी मच्छी वगैरे ॲड करतो. तर आज तर बुधवार आहे, सो आज नाही करणार आपण, आता बघू शुक्रवार वगैरे येईल तेव्हा आपण करू. तर अशा पद्धतीने मला त्यांनी हा शिराळासुद्धा दिलेला आहे. खूप मोठं आहे हे. सो हे बियाला पण ठेवू शकले असते, पण आता त्यांनी काढलं होतं, 3-4 होते छान, त्यातलं मला त्यांनी हे एक दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना, त्यांना फवारणीच गरजेची असते असं काही नाही. त्या नॉर्मलच्या क्लायमेटमध्ये म्हणजे ते दरवर्षीच करतात. ते नॉर्मल जे काही क्लायमेट असतं त्या क्लायमेटमध्ये पण होऊन जातात. तर बघा केवढं मोठं आहे आणि एकदम गावठी आहे, एकदम गावठी आहे. त्याच्यामुळे ह्याची टेस्ट पण खूप भारी असते. हे जरी तुम्हाला ना वरून एकदम कडक दिसलं ना, हा भाग कडकच असतो, पण आतला जो गर असतो तो एकदम सॉफ्ट असतो. आणि भाजी शिजून एकदम म्हणजे एकदम छोटीशी होते, खूप अशी मोठी भरपूर पण होत नाही, अशीच एकदम छोटी. जशी पालेभाजी आपल्याला जेव्हा आपण साफ करतो तेव्हा खूप वाटते, आणि जेव्हा आपण कापून जेव्हा भाजी करतो ते एकदम छोटी भाजी शिजून एकदम छोटी होते, भाजी कमी होते. तर ह्याचं पण तसंच आहे. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या छान मस्तपैकी ना अशा सुक्या मच्छीमध्ये छान लागतात ह्या भाज्या. तुम्ही नॉर्मल पण करू शकता, पण आम्ही असं म्हणजे आपण कांदा टोमॅटोमध्ये पण आम्ही जास्तीत जास्त आपलं कोलम असेल किंवा काळ असेल ना, त्याच्यामध्ये मिक्स करतो. तर अशा पद्धतीने छानपैकी त्यांनी आम्हाला हे एक शिराळं दिलेलं आहे. सो याची पण भाजी करूच लवकरच. आणि ज्या काही काकड्या काढल्यात ना, ते पण दाखवते तुम्हाला. सो आज काय मी बाहेर वगैरे जास्ती जाणार नाही आहे, कारण की सगळीकडे पाऊस पण आहे. सो काल जरा पाऊस थांबलेला म्हणून जरा गेली, पण आज नाही. आणि आज तुम्हाला छानपैकी हा बघा मोठा असा शिराळं बघायला मिळालेला आहे. सो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सो बाहेरचं क्लायमेट पण तुम्हाला दाखवते, पण त्याआधी ज्या काही आपण काकड्या लावलेल्या होत्या, त्याच्यावर ज्या आपण काढलेल्या त्या पण दाखवते. तर चला काकड्या दाखवते. सो हे बघा मस्तपैकी केवढं मोठं आहे बघा. तर ह्या बघा, ह्या आम्ही अशा ना इकडे लावून ठेवलेल्या आहेत काकड्या, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे जे दिसते ना तुम्हाला, हे
फळमाशी वगैरे बसते ना त्याच्याने होतं. पण आतला जो काही हे असतो गर तो चांगला असतो. तर ह्या ना सकाळी मी 3-4 म्हणजे किती काढल्या माहिती का, ह्या काढल्या होत्या आणि ह्या ऑलरेडी ही अशीच होती. ह्या एवढ्या मी काढलेल्या आहेत काकड्या आणि बघू शकता साईज बघा. आणि आत्ताच्या ज्या काकड्या असतात ना एकदम शेवटी ज्या येतात ना त्या अशाच असतात थोड्याफार म्हणजे वाकड्या तिकडेच असतात. आणि आत्ता जो काही सीझन आहे काकड्यांचा तो बऱ्यापैकी संपत आलेला आहे आणि आपल्या आता काकडीवरती एखाद दुसरी आहे काकडी, पण ते आपण सांगू शकत नाही कारण की पाऊस खूप आहे त्याच्यामुळे कुसून जाण्याचे चान्सेस जास्ती आहे. तरी पण मी त्याला पिशवी लावून आलेली आहे. आता माकडाने काय खाल्लं आहे की नाही काय माहीत नाही, पण पिशवी लावलेली आहे. सो अशा पद्धतीने मस्तपैकी आहे बघा. ह्यानं अजिबात काही झालेलं नाही किंवा कुठेच मुरटा वगैरे काही पडला नाही कारण की आपण यांना मस्त की पिशवीत बांधून ठेवलेली होती म्हणून. हे बघा, ही पण एक मस्त आहे. हे बघा, कोवळ्या आहेत ह्या, अगदीच काही जून नाही झालेल्या आहेत, एकदम कोवळ्या आहेत. सो अशा पद्धतीने आपल्या काकडीवरच्या ह्यावेळेस जरा बऱ्यापैकी मिळाल्या काकड्या. सो माकडांमुळे जरा भेटल्यात तरी, नाही तर माकडं आपण कसं जेव्हा बघतो दुसऱ्या दिवशी काढायला जातो तर माकडं खाऊन जातात. तर ह्या अशा मी एवढ्या काकड्या काढलेल्या आहेत, एकदम गावठी आहेत. आणि आता आपण कधी आणि तसं बघायला गेलात ना तर काकडी बऱ्यापैकी राहते. म्हणजे जरी तुम्ही आता हे मी बाहेरच ठेवणार आहे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार नाही आहेत. मग फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं की त्यात चोरमाटतात म्हणजे काय, अशा सुरकुत्या पडतात आणि एकदम अशा नरम पडतात. तर आपण ह्यांना बाहेरच ठेवणार आहोत. आणि हा नारगा आहे, हे 2 आहेत ना, हे नारगे आहेत आणि ह्या काकड्या आहेत. म्हणजे काकडीचाच प्रकार आहे, पण एक जी काही जात आहे काकडीची ती आहे. हे नारगे आहेत दोन्ही पण आणि हे काकड्या आहेत. नारगं म्हणजे कसं म्हणजे तिथल्या तिथे तेवढाच वाढतो. जशी काकडी लांब लचक होते ना तशी होत नाही. पण नारगा आहे ना असा चिबडासारखा वगैरे, पण चिबडाचा जसा आकार असतो त्या पद्धतीने नारगे होतात. तर ह्यांना नारगे म्हणतात. तर अशा पद्धतीने मस्तपैकी काकड्या मिळालेल्या आहेत. आत्ता आपल्याला मिळतील की अशा नाही करू शकत कारण की कसं एक पिरियड असतो प्रत्येक फळांचा झाडांचा. त्या पद्धतीने आता जो सीझन आहे तो कमी झालेला आहे. आणि आता चिगूड वगैरे पण आहेत अजून. सो पाऊस वगैरे पडतो त्याच्यामुळे चिगुडाला आहे. पण काकडीचं आता संपत आलं आहे आणि त्यात माकडं पण पूर्ण ओढून वगैरे खातात त्याच्यामुळे त्याच्यात काय जास्ती राहत नाही. आणि आता पण पाणी टाकायला जाणार नाही आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल जेव्हा ऊन पडत होतं तेव्हा मी पाणी टाकलं होतं, पण ते आता आपण टाकू शकत नाही. आता कसं पाऊस वगैरे आहे त्याच्यावरती ज्या काय धरतील तर धरतील. सो आपण काढणार आहोत. तर आता नवरात्री वगैरे येते त्याच्यामध्ये भात कापणी वगैरे चालू होईल आता थोड्या दिवसाने. काही भातं झाले आहेत, मी का आज बघून आली ना तर काही ठिकाणी आता जर 2-3 दिवस जरी पाऊस थांबून ऊन पडलं ना तर भातं एकदम तयार होतील पटकन. तर आता शेतीची पण कामं चालू होतील. सो बघा मस्तपैकी काकड्या आपण मस्तपैकी व्हायची ना, जर तुम्ही कोशिंबीर केलीत ना तरी छान लागते. ह्या गावठी काकड्यांची कोशिंबीर पण मस्त होते. जशी आपण बाजारातून आणतो त्या काकड्या यांची करतो त्या पद्धतीने मी यांचीसुद्धा केलीत ना तरी छानपैकी होऊन जाते. आणि हा मगाशी दाखवल्याप्रमाणे मस्तपैकी शिराळ बघा मस्तपैकी. तर चला तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवते कसं काय आहे. सो क्लायमेट बघू शकताय तुम्ही, बऱ्यापैकी आहे एकदमच, कारण की पाऊस जास्ती पडला नाही की काळोख होतो. पण पाऊस जसं रिमझिम आहे त्याच्यामुळे क्लायमेट पण त्यातल्या त्यात ठीक आहे. आणि बघा आपल्याकडे ना जास्वंदी वगैरे पण आहेत. आता जास्वंदीचा बहर थोडा कमी आहे. आणि गोकर्ण बघा सगळीकडे बघायला मिळेल तुम्हाला, ही गोकर्णच आहे. परत परवा तुम्हाला दाखवलं ना तर हे बघा आता पण त्याच्यावरती फुलं, भयानक फुलं आहेत ह्याच्यावरती. तर आपल्याकडे आजूबाजूला ना घराच्या आजूबाजूला झाडंच झाडं आहेत. आणि बघा मस्तपैकी कळीसुद्धा आलेली आहे. सो अशा पद्धतीने आपल्या घराभोवती सगळीकडे झाडं आहेत. कुंड्यांमध्ये सुद्धा झाडं आहेत, हे बघा सगळी कुंड्यांमध्ये. आणि ह्या गोकर्णीमध्ये हा व्हाईट कलर आहे बघा, ही व्हाईट गोकर्ण आहे. सो ही डबल नाही, ही सिंगलमध्ये आहे. तर अशापैकी आपल्याकडे मस्तपैकी अशा छान मस्तपैकी अशी झाडंसुद्धा आहेत. सो बऱ्यापैकी क्लायमेट आहे. सो चला आता आपण थांबणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला आता थांबूया. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.